मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो आजची जे आपला व्हिडिओ होणार असेल तर ते थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी खाली कमेंट बॉक्स मध्ये जायचे आणि त्या ठिकाणी जय श्री कृष्ण अशी कमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची आहे। तर मित्रांनो उद्याच्याला जो काय असेल तर आहे कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा, तर त्यानिमित्त जे काही डिझाइन असेल तर डिझाइन आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि मित्रांनो थोड्या वेळामध्ये लगेच आपला अजून एक व्हिडिओ होतो, तर त्या व्हिडिओचं नाव आहे 15 ऑगस्ट। तर जे काही डिझाइन असेल ते डिझाइन मी तुम्हाला पुढे या ठिकाणी दाखवणार आहे। तर दोन व्हिडिओज येतील, हा पहिला आपला कृष्ण जन्माष्टमी आणि दुसरा जो असेल तो आपला 15 ऑगस्टचा। तर दोन्ही व्हिडिओचं जे काही पीएनजी मटेरियल असेल ते आणि सोबत जे काही पीएल फाइल्स असतील ते दोन्ही तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी पासवर्ड लागेल, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेला आहे। सोबतच मित्रांनो तुम्हाला जर एडिटिंग करते वेळेसला काही अडचण येत असतील किंवा तुम्हाला जर काही गोष्टी विचारायच्या वगैरे असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील ते या ठिकाणी मला सांगू शकता। बऱ्याच जणांना जो काय असेल तर रिप्लाय मी या ठिकाणी दिलेला आहे, तर अजून कोणी ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी या ठिकाणी अपडेट करू शकता। बाकी मित्रांनो आता जाऊयात आपण आपलं आजचं जे काही कृष्ण जन्माष्टमीचं मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर मित्रांनो फोल्डरचं नाव बघू शकता, श्री कृष्ण 2025 अशा पद्धतीने मी या ठिकाणी नाव दिलेलं आहे फोल्डरला। तर सेम फोल्डर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे। तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले जे काय असेल ते मी एक अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे। तर बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघू शकता जे काही सौरमंडल असतं तर ते आपण या ठिकाणी ऍड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर साइडला एक थोडंसं मी पॅच मारला होता, तर हे डायरेक्टली तुम्हाला दिले आणि हेच बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी आपल्याला डिझाइन मध्ये यूज करायचं आहे। त्याच्या साइडला गेले तर तुम्हाला या ठिकाणी एक नेम प्लेट मिळून जाईल, त्याच्यानंतर नाव आणि त्याच्यानंतर हा जो काय असेल तर हा श्रीकृष्णाचा या ठिकाणी पीएनजी, तर एचडी मध्ये पीएनजी आहे। तर याची जी काय क्वालिटी बघायची असेल तुम्ही बघू शकता, तर 9 MB चा जो काय असेल तर हा मी पीएनजी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलाय। तर हा पीएनजी तुम्ही तुमची जी काही दुसरी डिझाइन असेल त्याच्यामध्ये सुद्धा यूज करू शकता आणि या डिझाइन मध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्याच्यानंतर आपण एक या ठिकाणी व्हाईट टेक्स्ट ठेवलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आणि त्याच्यानंतर खाली जी काय असेल तर एक छोटीशी कॅलिग्राफी यूज करून आपण या ठिकाणी क्लोज केलेला आहे। त्याच्यानंतर हे काय हंडीचा पीएनजी असेल, हंडीचा पीएनजी दिलेला आहे। त्याच्यासोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो काही छोटासा टेक्स्ट असेल हा सुद्धा दिलाय। त्याच्यानंतर लोगो आणि फायनल जे काही आपली डिझाइन दिसणार असेल तर ती आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। तर शेवटची जी डिझाइन असेल ती आपल्या अशा पद्धतीने या ठिकाणी दिसणार आहे। तर तुम्हाला जर डेमोसाठी यूज करायची असेल किंवा सॅम्पलसाठी यूज करायची असेल तर ही सुद्धा जेपीजी फाईल मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती या ठिकाणी डाउनलोड करू शकता। ओके, तर मित्रांनो आता या ठिकाणी पुढचा जो काही आपला व्हिडिओ होणार असेल तर तो आपण करणार आहे 15 ऑगस्टचा। तर त्याच्यामध्ये जे काही मटेरियल असेल तर ते या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता। अशा पद्धतीची जी काही डिझाइन असेल तर ही डिझाइन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याचा जो काही व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ आल्याच्या नंतर एक 30 मिनिटांमध्ये मी दुसरा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे। तर आता जाऊयात आपण आपले जे काही पिक्सेल लॅब असेल तर पिक्सेल लॅबकडे। तर या ठिकाणी मी पिक्सेल लॅब ओपन केलेला आहे। ओपन केल्याच्या नंतर मी माय प्रोजेक्ट्स मध्ये जाते, कारण पीएल फाईल जी काय असेल ते मी ऑलरेडी या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता श्रीकृष्ण 2025 2 नंबरला फाईल आहे। तर 2 नंबरची फाईल ओपन केली। ओपन केल्याच्या नंतर थोडंसं या ठिकाणी लोडिंगला वेळ घेईल आणि लोड झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकताय। तर जी काही जेपीजी फाईल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवली असेल तर सेम तशा पद्धतीची जी काही पीएल फाईल असेल ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता मी या ठिकाणी लेयर्स ओपन केल्यात, लेयर ओपन केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेयरमध्ये तर सर्व जे काही गोष्टी असतील तर या ठिकाणी मी ॲड करून या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सोबतच लॉक सुद्धा केलेले आहेत। तर याच्यामधल्या ज्या गोष्टी तुम्हाला कामाच्या नाही आहेत ते तुम्ही या ठिकाणी लॉक हटवू शकता आणि ते डिलीट करू शकता किंवा त्याला अनसीन सुद्धा या ठिकाणी करू शकता आणि बाकी मग तुमच्या जे काही पीएनजीज असेल ते या ठिकाणी ॲड करू शकता आणि तुम्ही तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन या ठिकाणी ॲड करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही क्रिएटिव्ह असेल तर सगळं गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये बदल काय करायचे तेवढा तुम्ही या ठिकाणी करू शकता, त्याच्याबद्दल मी जास्त काही सांगणार नाही आहे। आणि राहिला मेन मुद्दा म्हणजे पासवर्डचा, तर तुम्हाला कमेंट बॉक्स या ठिकाणी ओपन करायचं आहे। त्या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देणारी मी एक कमेंट या ठिकाणी केलेला आहे, त्या कमेंटला ओपन करा। ओपन केल्याच्या नंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचं, स्क्रोल केल्याच्या नंतर 4 अंकाचा जो काय असेल तर पासवर्ड मी तुम्हाला त्या ठिकाणी पिन करून ठेवलेला आहे। तो 4 अंकाचा पासवर्ड घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही पीएल फाईल असेल किंवा तुमची जी काही पीएनजी फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहते वेळेस तुम्हाला जर कुठे काही अडचण वाटली असेल किंवा पीएनजी मटेरियल डाउनलोड करते वेळेस किंवा जी काही डिझाइन असेल त्या डिझाइनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नसेल तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन सुद्धा मला मेसेज या ठिकाणी करू शकता। बाकी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।